मुंगूस हा एक गोंडस वेगवान सस्तन प्राणी आहे। मुंगूस जगभर आढळतात। ते सर्वभक्षी आहेत आणि ते मासे, बेडूक, कीटक, साप, गवत, पाने खातात। मुंगूस हा सापांचा सर्वात मोठा शत्रू आहे। मुंगूसचा आवडता शिकार हा साप आहे। जर साप आणि मुंगूस समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू होते आणि या युद्धाचा शेवट सापाच्या जखमी होण्याने किंवा मेल्याने होतो। मुंगूस मुख्यतः जंगलात आणि डोंगराळ भागात राहतात। मुंगूस हा जीव साधारणपणे पहाडी भागामध्ये राहणे पसंत करतो, परंतु तो आपल्याला सहज कोठेही पाहायला मिळतो। मुंगूस आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये राहतात। बरेच लोक आपल्या घरात मुंगूस देखील ठेवतात। घरात मुंगूस ठेवल्यास घराभोवती साप कधीच येत नाहीत। मुंगूसाचे संपूर्ण शरीर केसांनी भरलेले असते आणि त्याला लांब शेपटी असते। मुंगूसाची नखे खूप तीक्ष्ण असतात। ते शिकार करताना वापरतात। एक मादी मुंगूस वर्षातून एकदा सुमारे 4 बाळांना जन्म देते। मुंगूस अंडी खाण्यासाठी ओळखले जाते। मुंगूस माणूस ज्याप्रमाणे अंडी खातो त्याचप्रमाणे अंडी खातो। मुंगूसचे विविध प्रकार आहेत, म्हणून ते वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे असतात। एक मुंगूस साधारणपणे 6 ते 10 वर्षे जिवंत राहू शकते। मुंगूस आपले घर बनवत नाहीत, तर ते उंदीर किंवा ससा यांच्या सोडलेल्या घरांमध्ये राहतात। अनेक शास्त्रज्ञांनी मुंगूसाचे अनेक वेळा निरीक्षण केले, परंतु त्यांना त्याची भाषा समजली नाही। मुंगूस हा एक असा जीव आहे, साधारणपणे कधीही दुसऱ्यावर हल्ला करत नाही, परंतु जेव्हा त्याला असे वाटते की आता आपल्याला धोका आहे तेव्हा तो आक्रमक होतो। जगात आढळणारा सर्वात लहान बटू मुंगूस फक्त 10 इंच आकाराचा आहे आणि त्याचे वजन सुमारे 300 ग्रॅम आहे। जगामध्ये आढळणाऱ्या सर्वात मोठ्या मुंगूसाचा आकार जवळजवळ 30 इंच असतो आणि त्याचे वजन 5 ते 7 किलो पर्यंत असते। मुंगूसाच्या शरीरावर सापाच्या विषाचा खूप कमी प्रमाणात प्रभाव होतो, त्यामुळे मुंगूस सापाला सहजपणे मारू शकते। भारतीय ग्रे मुंगूस कोब्रासारख्या विषारी सापांशी लढण्यासाठी आणि खाण्यासाठी ओळखले जाते। मुंगूस हा प्राणी ताशी 32 किलोमीटर वेगाने धावू शकतो। मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो। मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे। ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडले त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस हा शुभ जाणार आहे। असा हा मुंगूस प्राणी